परमेश्वराची आम्ही स्तुती करूया. परमेश्वराचे आम्ही आभार मानूया. आजचा हा दिवस परमेश्वराने आम्हाला दिला. मागील आठवड्यात त्याने आम्हा सर्वांचा सांभाळ केला आणि त्याची कृपा त्याने आम्हाला दिली आणि आम्हा प्रत्येकाला त्याने त्याच्या कृपेमध्ये राखलं. आजची भक्ती सुरू करण्याआधी आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. आजचा हा दिवस तू आम्हाला दिलास. परमेश्वरा, तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आज होणाऱ्या या भक्तीमध्ये तुझा आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनात तू दे. आज आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. तू अद्भुत कार्य करणारा देव परमेश्वर आहेस. आम्हा प्रत्येकासाठी तू तुझी कृपा पुरवलीस, आशीर्वाद दिलास, आम्हाला तुझ्या कृपेत चालवलंस. आम्हा प्रत्येकाला मागील आठवड्यात तू सांभाळलंस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आज होणाऱ्या या भक्तीमध्ये तुझा आशीर्वाद असू दे प्रभू. आज या भक्तीमध्ये तुझी उपस्थिती असू दे. जे आमचे भाऊ बहिणी आजच्या भक्तीमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून सहभागी झाले आहेत, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे परमेश्वरा. आजच्या वचनाद्वारे प्रत्येक आमच्या भावाशी बहिणीशी तू बोल. आजच्या भक्तीमध्ये तुझा आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनात तू दे. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरी ही गुणगान. हालेलुया, 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 आमेन. सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना. तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों में हमको चलाना. सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना. तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों में हमको चलाना. हालेलुया, 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 आमेन. हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा. तन मन धन हमारा तेरा है, इन्हें शैतान को छूने न देना. हम है तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा. तन मन धन हमारा तेरा है, इन्हें शैतान को छूने न देना. हालेलुया, हालेलुया,
किनारा। धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भव सागर में खोने न देना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भव सागर में खोने न देना। हा 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 हालेलुया, 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 आमेन। संहिता 119 वचन 105 ते 112. तुझे वचन माझ्या पालवाकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तुझे न्याय निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे व ती निश्चित केली आहे. मी फार पिडलो आहे. हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, माझ्या तोंडचे वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर. तुझे निर्णय मला शिकव. मी आपला जीव नेहमी मुठीत धरून आहे, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. दुर्जनांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे, तरी तुझ्या विधीपासून मी भटकलो नाही. तुझे निर्बंध माझे सर्व काळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्याच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो. तुझे नियम सर्व काळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लावले आहे. आमेन. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान। क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था काली, तूने सिंचा मुझसे ताकि आए हरियाली। मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था काली, तूने सिंचा मुझसे ताकि आए हरियाली। क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। आई जीवन में खुशी, आई अब भी जिंदगी, तू है जिंदा शफिया, तूने ये है किया। आई जीवन में खुशी, आई अब भी जिंदगी, तू है जिंदा शफिया, तूने ये है किया। क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। You are my strength when I am weak. You are the treasure that I seek. You are my all in
a precious jewel, Lord, to give up I'd be a fool. You are my all in all. Jesus, Lamb of God, worthy is your name. Jesus, Lamb of God, worthy is your name. Taking my sin, my cross, my shame, rising again, I bless your name. You are my all in all. When I fall down, you pick my cup. When I am dry, you fill my cup. You are my all in all. Jesus, Lamb of God, worthy is your name. Jesus, Lamb of God, worthy is your name. स्तोत्रसंहिता 32 वचन 1 ते 11. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्याच्या हिशोबी परमेश्वर अनीतीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत खंदण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले व आपली अनीती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो. तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. ह्यासाठी की तू पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलाचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहेस. तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यासारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओटाळी अशी सामग्री पाहिजे. नसली तर ते तुझ्याजवळ यावायचे नाहीत. दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावी लागतात. परमेश्वरा भाव ठेवणाऱ्यांभोवती वात्सल्याचे वेष्टन असते. अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठायी आनंद उत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. परमेश्वराचे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद असो. आमेन. योहान 14 वचन 5 ते 11. थोमा त्याला म्हणाला, प्रभुजी, आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे. फिलिप त्याला म्हणाला, प्रभुजी, आम्हाला पिता दाखवा, म्हणजे आम्हाला पुरे आहे. येशूने त्याला म्हटले, फिलिपा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करीतो. वाचलेले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद असो. आमेन. देवाचे आम्ही आभार मानूया. आज या प्रभुवारी आजच्या वचनावर आम्ही मनन करत आहोत. प्रियांनो, देवाच्या वचनात स्वतःला ठेवणं,
आणि नित्य देवाच्या वचनाचं मनन करणं, पवित्र शास्त्राची वचने पाठांतर करणं आणि देवाच्या वचनाच्या कृपेत आम्ही सदैव चाललो. परमेश्वराच्या वचनाच्या कुंपणात चालणं हे किती आशीर्वादाचं आहे प्रियांनो. देवाच्या वचनात चालणं, देवाच्या वचनावर विश्वास ठेवणं आणि देवाच्या कृपेमध्ये वाढणं. प्रियांनो, परमेश्वराच्या प्रीतीचा अनुभव आज आम्हाला आला आहे. परमेश्वरानं आमच्यावर केवढं प्रेम केलं आहे आणि केवढे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये देवानं दिले आहेत. प्रियांनो, त्याचे आशीर्वाद आम्ही मोजू शकत नाही, एवढे आशीर्वाद परमेश्वरानं आम्हाला दिले आहेत. प्रियांनो, ज्या वेळेस परमेश्वराची आम्हाला आठवण होते, ज्या वेळेस प्रियांनो परमेश्वराची आम्ही प्रार्थना करतो आणि त्याने दिलेले आशीर्वाद आम्हाला आठवतात, आमचे डोळे भरून येतात. प्रियांनो, एवढे आशीर्वाद परमेश्वरानं आम्हाला दिले आहेत. प्रियांनो, तुम्ही देवासोबत चालत आला आहात, तुम्ही देवासोबत चालत आहात. प्रभू येशूच्या कृपेमध्ये तुम्हाला पुष्कळ आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. प्रियांनो, आज आम्ही देवाचे आभार मानूया. आज ह्या वचनावर मनन करत असताना देवाला आम्ही धन्यवाद देऊया. स्तोत्र 32 आणि वचन 6 ते 8 मध्ये स्तोत्रकर्ता दावीद परमेश्वराची प्रार्थना करतो आणि क्षमेची तो थोरवी गातो. देवाचं वचन हे सत्य आहे प्रियांनो, आणि जो कोणी या परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवतो तो सत्यामध्ये चालतो. प्रियांनो, त्याचं जीवन बदलून जातं. पवित्र शास्त्र आमच्या जीवनामध्ये त्याची परमेश्वराची वचनं आशीर्वादाची करतो. प्रियांनो, आणि ज्या वेळेस आम्ही देवाच्या वचनात स्वतःला ठेवतो त्यावेळेस अनेक आशीर्वाद देव आमच्या जीवनामध्ये देतो. स्तोत्रकर्ता या स्तोत्रामध्ये क्षमेची थोरवी गातो. देवानं त्याच्या जीवनामध्ये खूप महान आणि अद्भुत कार्य केले आणि तो एक क्षमेची थोरवी गातो, प्रार्थना करतो. जीवनामध्ये आम्ही ज्या वेळेस संकट येतात त्याच वेळेस प्रार्थना करतो. प्रियांनो, आनंदाच्या प्रसंगी आम्ही परमेश्वराची स्तुती करणं, प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती करणं आम्ही कदाचित विसरून जातो. प्रियांनो, सुखात दुःखात अडचणीत आम्ही देवाला उंचावलं पाहिजे, देवाची प्रार्थना केली पाहिजे, कारण आम्ही देवाच्या कृपेत आहोत. म्हणून प्रियांनो, आम्ही नित्य प्रार्थना करावी. आणि दावीद स्तोत्रकर्ता दावीद परमेश्वराची प्रार्थना करतो. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आम्हाला अत्यंत ताजेपणा आम्हाला वाटतो. प्रियांनो, आणि ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो देवाचं स्वर्गीय सामर्थ्य आमच्या जीवनात कार्य करते. प्रियांनो, स्तोत्र 32 आणि वचन 6 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, ह्यासाठी तू पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. प्रियांनो, 6व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता देवाला उंचावतो. प्रियांनो, ह्या स्तोत्रकर्त्याचा परमेश्वरावर विश्वास आहे आणि तो ह्यासाठी या वचनामध्ये म्हणतो की तू पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. आणि 7व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता लिहितो, स्तोत्रकर्ता म्हणतो की तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील,
मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढीशी. प्रियांनो, आज या 6 आणि 7 वचनामध्ये स्तोत्रकर्त्याचा विश्वास परमेश्वरावर मजबूत आहे. प्रियांनो, तू पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. प्रियांनो, देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो, आमच्या कार्याला तो आशीर्वाद देतो आणि आम्हाला त्याच्या कृपेमध्ये तो चालवतो. प्रियांनो, आणि तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर, स्वर्गीय देव प्रार्थनेचं उत्तर देतो. मार्क याचा 11वा अध्याय आणि वचन 24 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की ह्याच तो मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर देवबाप देतो. प्रियांनो, येशूच्या नावामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे की ज्यावेळेस आम्ही येशूच्या नावात प्रार्थना करतो आणि प्रभूकडून, परमेश्वराकडून आम्ही मागतो आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात, आणि तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो आहे. प्रियांनो, आणि येशू ख्रिस्त म्हणाले की तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. प्रियांनो, विश्वासानं प्रार्थना करायची. आणि म्हणून स्तोत्रकर्ता दावीद 6व्या वचनामध्ये म्हणतो की तू पावण्याची संधी आहेस, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. ज्या वेळेस परमेश्वर आमच्या सोबत उपस्थित आहे. प्रियांनो, परमेश्वर या जगामध्ये आमच्या सोबत आहे. प्रियांनो, किती संकट आले तरी त्या संकटातून आमच्यासाठी परमेश्वर, त्याचा देवाचा, परमेश्वराचा पुत्र मार्ग काढल्याशिवाय राहत नाही. मार्ग निघणारच. म्हणून स्तोत्रकर्त्याचा विश्वास परमेश्वरावर आहे आणि हा स्तोत्रकर्ता परमेश्वराची प्रार्थना करतो आणि तो म्हणतो की तू पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करा. प्रत्येक भक्ताने, प्रत्येक विश्वासणाऱ्याने तुझी प्रार्थना करावी परमेश्वरा, असं स्तोत्रकर्ता परमेश्वराची महती या स्तोत्रामध्ये वर्णितो. प्रियांनो, परमेश्वराचं प्रेम तुम्हाला माहिती आहे. प्रियांनो, तुम्ही परमेश्वराला धन्यवाद द्या, परमेश्वराची स्तुती करा. प्रियांनो, परमेश्वरानं आम्हाला राखलं आहे, परमेश्वरानं आम्हाला ठेवलं आहे, म्हणून आमच्याकडून त्याची स्तुती व्हावी, त्याला आम्ही धन्यवाद द्यावा. आणि यशाया 43 देवाचं वचन असं म्हणतं की तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ बरोबर असेल, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाहीत, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस, ज्वाला तुला पोळणार नाही. देवाचं वचन म्हणतं कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. परमेश्वर आमचा सांभाळ करतो. प्रियांनो, म्हणून स्तोत्र करता वचन 6 मध्ये लिहितो की तू पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलाचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. प्रियांनो, केवढं मोठं सामर्थ्य देवाच्या प्रार्थनेमध्ये आहे. प्रार्थना आम्हाला विश्वासामध्ये स्थिर करते. प्रियांनो, जो विश्वास आम्ही परमेश्वरावर ठेवला आहे त्या विश्वासामध्ये प्रार्थना आम्हाला स्थिर करते. परमेश्वराचं आणि आमचं नातं प्रार्थनेमुळे मजबूत होते. स्वर्गीय देव आमची प्रार्थना ऐकतो. हे किती अद्भुत आहे. तुम्ही कधी त्याच्यावर विचार केला आहे का प्रियांनो? स्वर्गीय देव आमचा परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. स्तोत्र 32 आणि वचन 7 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो
की तू माझे आश्रयस्थान आहेस. तू संकटापासून माझे रक्षण करशील. स्तोत्रकर्ता 32 स्तोत्र 32 मध्ये वचन 7 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की तू माझे आश्रयस्थान आहेस. तू संकटापासून माझे रक्षण करशील. केवढेही संकट आले तरी परमेश्वर त्याच्यामधून आम्हाला सोडवतोच प्रियांनो, सोडवतो. म्हणून आम्ही परमेश्वराची प्रार्थना करा. आणि स्तोत्र 23 मध्ये वचन 4 मध्ये स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो की मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण की तू माझ्या बरोबर आहेस. प्रियांनो, केवढ्या संकटातून आम्हाला जावं लागलं तरी काही घाबरून जाऊ नका. कोणत्याही संकटातून जावं लागत आहे तरी घाबरून जाऊ नका. परमेश्वर सर्व स्थितीत आमच्यासाठी मार्ग काढणारा देव आहे. आणि स्तोत्रकर्ता म्हणतो की मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. स्तोत्रकर्ता दावीद स्तोत्र 32 आणि वचन 7 मध्ये म्हणतो की तू माझे आश्रयस्थान आहेस. तू संकटापासून माझे रक्षण करशील. दुसरे करिंथकरास पत्र याचा 4 अध्याय आणि वचन 7 मध्ये प्रेषित पाऊल लिहितो की ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंड मारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. आमचा पाठलाग झाला, 9व्या वचनामध्ये, आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवितो. प्रियांनो, प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो, दुसरे करिंथ याचा 4 अध्याय आणि वचन 7 मध्ये, ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. प्रियांनो, देवाच्या व्यक्तींना अनेक संकटातून जावं लागतं. प्रियांनो, प्रेषित पाऊल ह्या सर्व संकटातून गेला. ख्रिस्ताच्या सेवेसाठी त्याने संकट सहन केले, पण नित्य त्याच्याकडून त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली. प्रेषित पाऊल अनेक संकटातून गेला आणि ह्या वचनामध्ये तो लिहितो की आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंड मारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. प्रेषित पाऊल 8व्या वचनामध्ये लिहितो की आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंड मारा झाला नाही. चोहोकडून प्रेषित पाऊलाच्या जीवनामध्ये पुष्कळ संकटे आली. प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो की आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंड मारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. प्रियांनो, निराश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही, कारण देवानं आम्हाला सर्व निराशेतून सोडवलंय. निराश होऊ नका. संकटात धीर धरा. प्रार्थनेमध्ये तत्पर राहा. प्रिया, जर आम्ही संकटामध्ये धैर्य ठेवलं नाही, देवाच्या लेकरांनी धैर्य ठेवलंच पाहिजे. आम्ही देवाच्या वचनात आहोत, मग आम्हाला संकटामध्ये धैर्य असावं प्रियांनो, कारण ह्या सर्व संकटात परमेश्वर आमच्यासाठी नक्कीच मार्ग काढतो. प्रियांनो,
संकटामध्ये धीर धरा. आणि 9व्या वचनामध्ये प्रेषित पाऊल लिहितो की आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. प्रियांनो, संकट येतात, निघून जातात, व्याधी येतात, अडचणी येतात, परमेश्वर सर्व स्थिती सांभाळतो. म्हणून प्रेषित पाऊल या वचनामध्ये लिहितो की आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. आमचा नाश झाला नाही असं प्रेषित पाऊल लिहितो. प्रियांनो, परमेश्वर आम्हाला सर्व स्थिती सांभाळतो, सर्व स्थिती. प्रियांनो, आम्ही विश्वासामध्ये दृढ असावं, मजबूत असावं, मजबूत व्हावं. त्याच्या विश्वासामध्ये आम्ही अधिकाधिक वाढावं, मजबूत व्हावं. प्रार्थनेमध्ये अधिकाधिक आम्ही वाढावं. आणि 10व्या वचनामध्ये प्रेषित पाऊल लिहितो की आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवितो. प्रियांनो, तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा वध प्रेषित पाऊल सर्वदा आपल्या शरीरात वागवतो. प्रियांनो, तो येशूचा वधस्तंभ, येशूचं ते वधस्तंभावरील मरण प्रेषित पाऊल आपल्या शरीरात वागवतो. प्रियांनो, येशूला झालेल्या यातना, येशूला झालेले कष्ट, येशूची झालेली निंदा, येशूच्या अंगावर लोकांनी थुंकलं, येशूला चाबकाचे फटके मारले, येशूला अपमानित केलं. येशूचा वध सर्वदा प्रेषित पाऊल आपल्या शरीरात वागवतो. प्रियांनो, आज आम्ही देखील येशूचा वधस्तंभ प्रियांनो, आम्ही देखील येशूचा वध सर्वदा आपल्या शरीरात वागवला पाहिजे. तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी घायाळ झाला. तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी घायाळ झाला. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला आरोग्य लाभावं म्हणून चाबकाचे फटके सहन केले. आमच्यासाठी तो अपमानित झाला. आज जर तुम्ही जगामध्ये आहात, त्याची सेवा करीत आहात, प्रियांनो, ज्या ठिकाणात तुम्ही काम करत आहात, नोकरी करत आहात, तिथं तुम्ही अपमानित होत आहात, काळजी करू नका. परमेश्वर सर्व स्थिती बदलण्यासाठी सामर्थ्यवान देव आहे. त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आमच्यासाठी अपमानित झाला. यरुशलेमच्या रस्त्यावरून त्याने वधस्तंभ घेऊन निघाला. यरुशलेमच्या रस्त्यावरून येशू ख्रिस्त अपमानित झाला आणि तो वधस्तंभ घेऊन निघाला. प्रियांनो, त्याच्या अंगावर लोक थुंकत होते. आज तुम्ही सर्व काही सहन करत आहात कामावर, नोकरीवर. प्रियांनो, प्रभू परमेश्वराचं तुमच्याकडे लक्ष आहे. तो तुम्हाला त्या ठिकाणात सन्मानित करील. तुम्ही जिवंत देवाचे निवडलेले लोक आहात. घाबरू नका. परमेश्वरावर विश्वास ठेवा. त्याच्या पुत्राने येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी यरुशलेमच्या रस्त्यावरून वधस्तंभ साहिला. प्रियांनो, तुमच्यासाठी तो अपमानित झाला. तुम्हाला ज्या ठिकाणात अपमानित केल्या जात आहे, परमेश्वर देवबाप त्या ठिकाणात तुम्हाला सन्मानित करणार. तुम्ही धीर धरा. तुम्ही धीर धरा. प्रियांनो, परमेश्वर परिस्थिती बदलण्यासाठी सामर्थ्यवान देव आहे. प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो, 9व्या वचनामध्ये, की आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवितो. प्रियांनो,
आम्ही सर्वदा येशूचा वध शरीरात वागवितो असं प्रेषित पाऊल या वचनामध्ये लिहितो आहे. प्रियांनो, तुम्ही ख्रिस्तासाठी अपमानित झाला आहात. ख्रिस्त तुम्हाला सन्मानित करू इच्छितो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला केव्हाही ढळू देणार नाही. आणि पुढच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना 10व्या वचनामध्ये प्रेषित पाऊल म्हणतो की आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो अशा हेतूने की येशूचे जीवनही आपल्या शरीरात प्रगट व्हावे. प्रियांनो, प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये पुढे लिहितो की आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. प्रियांनो, येशूचं जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावं. ख्रिस्तापासून तुम्हाला सहनशीलता प्राप्त होणार. प्रियांनो, ज्या दुःखामध्ये आहात ते दुःख सहन करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होणार. तुम्ही संकटाचा सामना करत आहात आणि ख्रिस्त तुम्हाला शक्ती पुरवणार. प्रियांनो, म्हणून प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो की आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. येशूचं जीवन आमच्या शरीरात प्रगट व्हावे. देवाचा पुत्र असतानाही त्याने स्वतःला रिक्त केलं. देवाच्या पुत्रानं यरुशलेमच्या रस्त्यावरून आमच्यासाठी वधस्तंभ वाहिला. आमचे सर्व अपराध त्याने आपल्यावर घेतले आणि आम्हाला ह्या जगामध्ये त्याने मोकळं केलं पापाच्या बंधनातून, सर्व व्याधीतून. प्रिया, आज तुम्ही व्यसनाच्या अधीन गेला आहात का? प्रियांनो, तुम्ही तुमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करा. तुम्ही तुमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर आजपासून हे सर्व व्यसन टाकून द्या, सोडून द्या. कारण देवाच्या पुत्रानं तुमच्यासाठी यरुशलेमच्या रस्त्यावरून वधस्तंभ साहिला. त्याच्या अंगावर लोकांनी थुंकलं, त्याची धिंड काढली, लोकांनी त्याची निंदा केली. प्रियांनो, आणि त्याने तुमच्यासाठी वधस्तंभ वाहिला, वधस्तंभ साहिला. आज तुम्ही ते व्यसन टाकून द्या. प्रियांनो, कारण प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की तुम्ही बदलावं, व्यसनापासून तुम्ही दूर व्हावं. प्रियांनो, आज तुम्ही स्वतःला प्रभू पुढे नम्र करा, स्वतःला रिक्त करा. प्रियांनो, वचनामध्ये पुढे जात असताना 11व्या वचनामध्ये प्रेषित पाऊल लिहितो की जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशू प्रित्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहोत, ह्यासाठी की येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे. प्रेषित पाऊल आत्म्याच्या प्रेरणेने ही वचन लिहितो. प्रियांनो, जी आज आमच्या जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. आज जर तुम्ही देवाचं वचन पाहत आहात पण बदलत नाही आहात, प्रियांनो, तुम्ही तुमचं अंतःकरण घट्ट करू नका. तुम्ही तुमचं अंतःकरण स्वच्छ करा आणि देवाच्या वचनाचा स्वीकार करा. प्रियांनो, देव तुम्हाला बदलून टाकू इच्छितो. देव तुम्हाला बदलून टाकू इच्छितो. पहा, देवाच्या वचनामध्ये केवढं हे सामर्थ्य आहे. प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो आहे की जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशू प्रित्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहोत, ह्यासाठी की येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे. प्रियांनो, किती सुंदर विचार आहेत प्रेषित पाऊलाचे. आत्म्याच्या प्रेरणेने, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये प्रेषित पाऊल पत्र लिहितो. प्रियांनो, 2 कोरिंथकरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 10 ते 12 आपण वाचत आहोत. 11वं वचन आता आम्ही वाचत आहोत आणि ह्या ठिकाणात प्रेषित पाऊल लिहितो, कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशू प्रित्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहोत, ह्यासाठी की येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे.
येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे. प्रियांनो, आज तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे या. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तो प्रभू येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र, जिवंत देव आहे. तो तुम्हाला बदलून टाकू इच्छितो. तो तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. आणि 12व्या वचनामध्ये प्रेषित पाऊल लिहितो की आम्हामध्ये मरण पण तुम्हामध्ये जीवन आपले कार्य चालविते. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला केव्हाही ढळू देणार नाही. स्तोत्र 32 मध्ये वचन 8 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. प्रियांनो, देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे की मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. येशू ख्रिस्तच मार्ग आहे. आणि तो आम्हाला त्याच्या मार्गाने चालवतो. येशूचा मार्ग हा शांतीचा मार्ग आहे. प्रियांनो, येशूचा मार्ग हा सहनशीलतेचा मार्ग आहे. प्रियांनो, येशूचा मार्ग हा प्रीती करण्याचा मार्ग आहे. प्रियांनो, येशूच्या मार्गाने जेव्हा आम्ही चालतो त्यावेळेस आम्हाला सहनशीलता प्राप्त होते. येशूच्या मार्गाने आम्ही चालतो त्यावेळेस फार मोठ्या शांतीमध्ये आम्ही आहोत. प्रियांनो, आणि येशूच्या मार्गाने आम्ही चालतो त्यावेळेस आम्ही इतरांवर प्रीती करतो. प्रियांनो, आम्ही कठोर होत नाही, कारण येशू ख्रिस्त वधस्तंभावरून देखील त्याने आपल्या वैऱ्यांना क्षमा केली. ज्यावेळेस आम्ही येशूच्या मार्गाने चालतो प्रियांनो, आम्ही कठोर होऊ शकत नाही, कारण आमच्यामध्ये ख्रिस्ताची प्रीती कार्य करते. प्रियांनो, आणि ही प्रीती आम्ही इतरांवर केली पाहिजे. आज आम्ही ख्रिस्ताच्या मार्गाने चाललं पाहिजे. आणि येशू म्हणाले की मीच मार्ग आहे. योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय. येशू ख्रिस्त म्हणाले मी मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मार्ग, येशू ख्रिस्त म्हणाले की मी मार्ग, सत्य व जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा मार्गदर्शक आहे. प्रिय, तुम्ही आज मार्ग चुकला आहात का? तुम्ही प्रभूपासून दूर गेला आहात का? आज तो तुम्हाला बोलावत आहे. तो तुम्हाला बोलावत आहे. तो तुम्हाला बोलावित आहे. प्रियांनो, तुम्ही या, त्याच्या जवळ या. संकटांना पाहून घाबरू नका. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो. नीतिसूत्र्याचा 16वा अध्याय आणि वचन 9 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की मनुष्याचे मन मार्ग योजिते, पण परमेश्वर त्याच्या पावलास मार्ग दाखवतो. नीतिसूत्र्याचा 16वा अध्याय आणि वचन 9 मध्ये देवाचं वचन म्हणतं मनुष्याचे मन मार्ग योजिते, पण परमेश्वर त्याच्या पावलास मार्ग दाखवतो. प्रियांनो, परमेश्वरच आमच्या पावलास मार्ग दाखवतो. आम्ही ज्या मार्गाने चाललं पाहिजे त्या मार्गात तो आम्हाला चालवतो. प्रिय, आम्हाला तो शांतीच्या मार्गात चालवतो आणि आमचा सर्व संकटापासून सांभाळ करतो. आम्हाला तो वाईट मार्गात जाऊ देत नाही. आम्ही सदैव त्याच्या बरोबर राहावं त्यासाठी तो आम्हाला सांभाळतो. प्रिय, आणि त्याच्या कृपेत आम्हाला तो राखतो. प्रियांनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गाने चाललं पाहिजे. स्तोत्र करता स्तोत्र 119 आणि वचन 105 मध्ये म्हणतो की तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
देवबाप ह्या वचनाद्वारे तुम्हा सर्वांना आज आशीर्वाद दे. यावेळेस आपण उपासना संगीत गीत नंबर 137 गाऊया आणि देवाला धन्यवाद देऊया. क्रूसास येशू टांगला, अर्पिलेला को करा, स्तुत्या येशूला, अर्पिलेला को करा, अत्यंत प्रिय को करा, हे येशू नाम हो मधु, ऐकुनी वाहे प्रेमपूर, अर्पिलेला को करा, मदीय पाप वाहिले, अर्पिलेला को करा, मला ह्या नावे तारिले, अर्पिलेला को करा, अत्यंत प्रिय को करा, हे येशू नाम हो मधु, ऐकुनी वाहे प्रेमपूर, अर्पिलेला को करा, क्षमा पापांची पावलो, अर्पिलेला को करा, आता स्वर्गात चाललो, अर्पिलेला को करा, अत्यंत प्रिय को करा, हे येशू नाम हो मधु, ऐकुनी वाहे प्रेमपूर, अर्पिलेला को करा, ही सारी दुखे संपुनी, अर्पिलेला को करा, सदा स्तवीन गावुनी, अर्पिलेला को करा, अत्यंत प्रिय को करा, हे येशू नाम हो मधु, ऐकुनी वाहे प्रेमपूर, अर्पिलेला को करा. आज या वचनाद्वारे परमेश्वर देवबाप तुमच्याशी बोलला. प्रियांनो, आज आम्ही प्रत्येक जण सदैव त्याच्या सोबत राहू. प्रियांनो, विश्वासामध्ये स्वतःला राखू आणि त्याच्या कृपेत वाढू. आपण प्रार्थना करू, शांत राहू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पवित्र बाप्पा, तुझे आम्ही आभार मानतो. तुझे आम्ही स्तुती करतो परमेश्वरा की आजचा हा दिवस तू आम्हाला लाभू दिलास. आज या प्रभुवारी आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आज विशेष आम्ही तुझी स्तुती करतो. आजच्या भक्तीमध्ये तुझी कृपा तू पुरवलीस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू अद्भुत कार्य करणारा आमचा देव पवित्र परमेश्वर आहेस, जो आमच्यावर प्रीती करतो, आम्हाला त्याच्या कृपेमध्ये तो चालवितो.
परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्हाला तुझ्या वचनाच्या कुंपणामध्ये तू राख, वचनाच्या कृपेमध्ये तू वाढव. परमेश्वरा, आज ज्या भावांनी बहिणींनी प्रार्थनेमध्ये भाग घेतला, ऑनलाईन द्वारे भक्तीमध्ये सहभागी झाले, त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद दे. पवित्र बाप्पा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रत्येकाच्या कुटुंबात तुझे आशीर्वाद दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझ्या वचनाचा प्रकाश दे. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, जे आमचे भाऊ बहिणी ज्यांनी आजचा हा संदेश ऐकून व्यसन टाकून दिलेला आहे, तुझ्या पवित्र नावामध्ये त्यांनी व्यसन टाकून दिलेलं आहे, वाईट सवय सोडून दिलेल्या आहेत, त्या सर्वांच्या जीवनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आहोत. परमेश्वरा, आज आम्ही प्रार्थना करतो, विशेष प्रत्येकाचं सहाय्य कर. परमेश्वरा, या सर्व लहान थोरांना तुझ्या सत्यामध्ये चालव प्रभू, तुझ्या कृपेमध्ये वाढव आणि वचनाच्या कृपेमध्ये त्यांना तू राख. आम्ही प्रार्थना करतो, विशेष जे लोक आजारी आहेत, संकटात दुःखात अडचणीत आहेत, त्या सर्वांचं तू सहाय्य कर. परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो, स्तोत्र 119 आणि वचन 105 मध्ये तुझं वचन म्हणतं, तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. पवित्र बाप्पा, आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनामध्ये चालव. आम्हाला तुझ्या प्रकाशामध्ये चालव. आज आमच्या प्रत्येक भावाला तुझ्या प्रकाशात, तुझ्या कृपेत आण. परमेश्वरा, आमच्या प्रत्येक भावा बहिणीचं तू सहाय्य कर. आम्ही प्रार्थना करू. पवित्र बाप्पा, जीजस चर्चच्या सेवेसाठी प्रार्थना करतो. जीजस चर्च पानसरे वस्ती दौंड येथील चर्च साठी तुझी कृपा मागतो. चर्चच्या बांधकामासाठी प्रभू, चर्चचे पत्रे बसवायचे आहेत, चर्चचं बांधकाम आहे प्रभू, त्या सर्व कार्यासाठी तुझा आशीर्वाद मागतो. पवित्र बाप्पा, जीजस चर्चच्या सर्व मंडळीसाठी तुझा आशीर्वाद मागतो. सर्व मंडळीवर, सभासदांवर तुझा आशीर्वाद दे. सर्वांचं तू सहाय्य कर आणि तुझ्या कृपेमध्ये चालव. त्याच प्रकारे प्रभू परमेश्वरा, या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये चर्च बंद असताना प्रत्येक आमच्या भावा बहिणीचं तू सहाय्य कर. परमेश्वरा, तुझी कृपा आणि तुझा आशीर्वाद दे. आज ऑनलाईन भक्ती पाहत असताना जीजस चर्चच्या सर्व सभासदांवर, सर्व मंडळीवर तुझा आशीर्वाद दे. आम्ही प्रार्थना करतो फलटण येथील जीजस चर्चच्या मिनिस्ट्रीसाठी प्रभू, फलटण येथील जीजस चर्च साठी आम्ही तुझा आशीर्वाद मागतो. तेथील सर्व मंडळीसाठी आम्ही तुझा आशीर्वाद मागतो. या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये फलटण येथील जीजस चर्चच्या सर्व मंडळीसाठी तुझा आशीर्वाद मागतो. प्रभू, तुझी कृपा आणि तुझा आशीर्वाद त्यांना तू दे. त्याच प्रकारे प्रभू, डाळज येथील चर्चच्या मिनिस्ट्रीसाठी तुझा आम्ही आशीर्वाद मागतो. तेथील परिवारांसाठी तुझी कृपा मागतो. सर्वांचा सांभाळ कर. त्याच प्रकारे प्रभू, मिरियम सोशल ट्रस्टच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक सेवेसाठी आम्ही तुझा आशीर्वाद मागतो. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, मिरियम सोशल ट्रस्टच्या सर्व विश्वासतांना आम्ही तुझा आशीर्वाद मागतो. त्याच प्रकारे आम्ही प्रार्थना करतो प्रभू, अभ्यास केंद्रावर तुझा आशीर्वाद असू दे. विशेष आम्ही प्रार्थना करतो प्रभू, तुझी आम्ही स्तुती करतो. हनुमान नगर इथे चालविल्या जाणाऱ्या शिवन क्लास साठी तुझा आम्ही आशीर्वाद मागतो. त्याच प्रकारे माता बाल संगोपन, समुपदेशन, HIV बाधित लोकांची सेवा प्रभू आणि सर्व आजारावर समुपदेशन करताना
रेचल चक्रनारायण यांचं तू सहाय्य कर परमेश्वरा. प्रार्थना करतो आमच्या सोबत काम करणारे, आमच्या सेवेत मदत करणारे आमचे सर्व बहीण भाऊ परमेश्वरा, आम्हाला सहकार्य करतात त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. आमच्या सर्व चर्चच्या सेवेसाठी, मिरियम सोशल ट्रस्टच्या सर्व सामाजिक सेवेसाठी, गावात खेड्या पाड्यातील लोक प्रभू, या सर्वांची आम्ही आठवण करतो. सर्वांवर तुझा आशीर्वाद दे पवित्र बाप्पा. आम्ही प्रार्थना करतो, तुला धन्यवाद देतो. आमच्या सर्व कार्याला तू आशीर्वाद दिला आहेस, आमच्या सर्व कार्यात तुझी कृपा दिली आहेस, आम्हाला तुझ्या वचनाच्या कुंपणात तू राखला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो पवित्र बाप्पा. आजची भक्ती आशीर्वादित केलीस, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या प्रत्येक भावावर बहिणीवर तुझा आशीर्वाद असू दे आणि प्रत्येकाला ह्या आठवड्यामध्ये तुझ्या वचनाच्या कृपेमध्ये तू राख. विशेष आम्ही प्रार्थना करतो ज्यांनी फोनद्वारे प्रार्थना मागितली आहे, मेसेज केला आहे, त्या सर्वांसाठी तुझा आशीर्वाद मागतो. त्यांच्या सर्व कार्याला तुझा आशीर्वाद दे. या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत देव बाप्पा, त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना तुझ्या कृपेमध्ये चालव, तुझी कृपा त्यांना तू दे. आणि त्याच प्रकारे ज्यांचे लग्नाचे वाढदिवस आहेत, मॅरेज अॅनिव्हर्सरी, त्याही सर्व परिवारांना आम्ही तुझ्या हातात देतो. तुझी कृपा आणि तुझे आशीर्वाद त्यांच्या परिवारात तू दे प्रभू. आज ही भक्ती आशीर्वादाची केलीस, आम्ही तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देव बाप्पाची कृपा, येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या प्रत्येक लहान थोरांसोबत, ज्या आमच्या भावांनी बहिणींनी प्रार्थनेमध्ये भाग घेतला त्या सर्वांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.